24 तास एक पाऊल पुढे। ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट विजेंदर सिंगची डोप टेस्ट होणार आहे। क्रीडा मंत्रालयाने नाडा अर्थातच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीला विजेंदरची डोप टेस्ट घेण्याचे आदेश दिले। विजेंदरने ड्रग्ज घेतल्याचा पंजाब पोलिसांनी दावा केला होता। यानंतर विजेंदरच्या अडचणीत वाढ झाली होती आणि आता विजेंदरला डोप टेस्टला सामोरं जावं लागणार आहे। विजेंदर सिंगची आता डोप टेस्ट होणार आहे, तसे आदेश क्रीडा मंत्रालयाने नाडाला दिलेत। विजेंदरने ड्रग्ज घेतल्याचा पोलिसांनी दावा केलाय, त्यामुळे विजेंदर सिंगची आता डोप टेस्ट होणार आहे। क्रीडा मंत्रालयाने नाडाला त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि विजेंदर सिंगच्या अडचणी यामुळे वाढत असल्याचं दिसतंय। ऑलिम्पिक मेडलिस्ट असलेला विजेंदर सिंग यांना भारताला बॉक्सिंगमधलं मेडल मिळवून दिलं होतं, मात्र आता विजेंदर एका मोठ्या अडचणीत सापडलेला दिसतोय। विजेंदरची आता डोप टेस्ट सुद्धा होणार आहे। क्रीडा मंत्रालयाने तसे आदेश दिलेत। विजेंदरनं तब्बल 12 वेळा हेरोईनचं सेवन केल्याचा गौप्यस्फोट पंजाब पोलिसांनी केलाय। त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या हेरोईन प्रकरणी विजेंदर सिंगच्या अडचणी आता आणखीनच वाढल्या आहेत। हेरोईन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ड्रग डीलर अनूप सिंग केहलोनशी विजेंदर कायम संपर्कात असल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केलाय। या दोघांमध्ये गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून 80 वेळा फोनवर संभाषण झालं असून एसएमएसच्या माध्यमातूनही ते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विजेंदर आणि राम सिंगनं केहलोनकडून डिसेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 दरम्यान हेरोईन घेतला असून जानेवारीत एकदा तर फेब्रुवारीत दोनदा हेरोईन घेण्यासाठी विजेंदर आणि राम सिंग झिराकपूरला गेल्याची माहिती पोलीस तपासात स्पष्ट झाली। सध्या तरी विजेंदरला अटक करणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे क्रीडा प्रतिनिधी विनीत डंभारे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विनीत, विजेंदर समोरच्या अडचणी वाढलेल्या दिसत आहेत। विजेंदरची आता डोप टेस्ट होणार आहे। निशात म्हणता येईल की ज्या प्रकारे भूषण आज पंजाब पोलिसांनी ज्या प्रकारे दावा केलाय की 120 या जे शेकडो कोटींचं जे हेरोईन आहे त्या प्रकरणात जरी ड्रग डीलर म्हणून विजेंदरचा सरळ सहभाग नसला तरी विजेंदरने तब्बल 12 वेळा ड्रग्ज घेतल्याचं दावा पंजाब पोलिसांनी केला असून जो केहलोन मुख्य आरोपी आहे ड्रग डीलर त्याच्यासोबत विजेंदरचे चांगले संबंध असल्याचा दावाही पंजाब पोलिसांनी केला आहे। त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाने कडक भूमिका घेताना नाडाला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की विजेंदरची लवकरात लवकर डोप टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून कळावं की विजेंदरने खरंच ड्रग्जचं सेवन केलं होतं की नव्हतं। खरं, आणि यासाठीच नाडाला तसे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिलेले आहेत। क्रीडा मंत्रालयाने हे आदेश दिल्यामुळे आता यापुढच्या काळामध्ये विजेंदरची डोप टेस्ट तर होईलच, मात्र विजेंदर यातनं कसा बाहेर पडतो हे पाहण्याची उत्सुकता असेल। निश्चितच म्हणता येईल भूषण, कारण की देशाचं वैभव असं म्हणता येईल विजेंदर सिंगच्या रूपात होतं। बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्रॉन्झ मेडल मिळवणारा विजेंदर सिंगकडून अपेक्षा होते। एक रोल मॉडेल आहे तो अनेक बॉक्सर्सचा, त्याला बघूनच बॉक्सिंगमध्ये अनेक जे यंगस्टर्स आहेत ते स्वतःचं करिअर घडवण्यासाठी त्या दिशेने प्रयत्नशील आहेत। त्यामुळे एक आयडल असणाऱ्या विजेंदर सिंगकडून अशा प्रकरणात अशा प्रकारची कारवाई अपेक्षित नव्हती, अशा प्रकारचं वर्तन अपेक्षित नव्हतं। मात्र डोप टेस्ट प्रकरणी आता पाहणं उत्सुकते जसं की डोप टेस्टमध्ये त्याचा काय निकाल येतोय, कारण की आतापर्यंत टाळाटाळ करणाऱ्या विजेंदरला क्रीडा मंत्रालयाने जी कठोर भूमिका घेतली आहे त्यामुळे विजेंदरला डोप टेस्ट करता रक्ताचे नमुने आणि केसाचं सॅम्पल द्यावंच लागणार आहे। त्यानंतरच खरा काय तो निष्कर्ष काढता येईल की विजेंदर सिंग खरोखरच हेरोईनचं सेवन करायचं की नाही आणि त्याचं केहलोनशी कितपत संबंध त्याचे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तेवढे घट्ट होते का, हे तेवढंच कौतुकाचं असेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।